साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका विवाह सोहळ्याच्या आनंदावर विरजण पडले असून हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या भीषण हाणामारीत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। नवरदेवाच्या बाजूकडील लोकांनी केलेल्या बेदम मारहाणीत नवरीकडील 3 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागल्याने संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे मंगल कार्याचे रूपांतर शोकाकुल वातावरणात झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पिंपळनेर येथील नीलकंठ नगर भागात गोसावी समाजाचा विवाह सोहळा सुरू होता। हळदीचा कार्यक्रम सुरू असताना नवरदेव आणि नवरीकडील पाहुण्यांमध्ये किरकोळ कारणावरून वादाची ठिणगी पडली। बघता बघता या वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले आणि नवरदेवाच्या बाजूने आलेल्या काही तरुणांनी नवरीकडील मंडळीवर जीवघेणा हल्ला चढवला। या रक्तरंजित हल्ल्यात साक्री येथील सुरेश सुपडूगीर गोसावी, साहिल सुरेशगीर गोसावी आणि देवा रवींद्र पवार हे गंभीर जखमी झाले होते। मात्र उपचारादरम्यान या तिघांचाही मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे। लग्नासारख्या पवित्र कार्यात अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलले गेल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून मृतांच्या नातेवाईकांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून पिंपळनेर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। खर्च करून जातो जिथं गरीबावर अत्याचार झाला तरी मी पिंपळनेरला येताना साक्रीहून पोलीस स्टेशनला गेलो। साहेब जरा कार्यक्रमाला असताना साहेबांना म्हटलं कळून देऊ की यांनी असे चेतावणी करून स्टेटस ठेवले। मीडियावाल्याला हे स्टेटस बघायला पाहिजे हा जाणे करून आहे ना। पोलीस स्टेशनला गेलो पण बरोबर होतं। पोलीस स्टेशनला गेलो नेमकं साहेब तुला राऊंडला गेलो हे स्टेटस त्याच्यानंतर हे तारीख वाईज स्टेटस बघा, हे कालचेच। त्याच्यानंतर हे त्याच दिवसाचं हे लग्नाचे स्टेटस बघा, म्हणजे त्याने हां हे प्लॅन व्हायचं आता आम्हाला माहिती नाही। हे मी नवरदेवला आणि नवरीच्या बापाला रात्री 12 वाजता मुंबईहून आलो। ते दाखवलं की बाबा तुझा लग्नात असा असा विषय आहे, तू तुझे तिथले नवरदेव सोनगडचाच तुमचा नवरदेव आहे तर त्याला सांगा, त्याला समजवतील, भांडणं तडणं व्हायला नको। तरी मला आहे ना माझ्या मनात भीती होती का माझे पोरं आहे, माझे बी 4-5 10 पोरं आहे, म्हटलं भांडणं होतील, काय झालं लग्नवाल्याचे बी नुकसान होईल, पोरांचा बी नुकसान होईल आणि आपल्या इच्छा नाही का कोणाच्या इथं वाईट व्हावं। तर मी अजय अण्णाला सोबत घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेलो। साहेब कार्यक्रमाला असताना अण्णा म्हणायला लागले म्हणे आपण संध्याकाळी निवांतपणे येऊ म्हणे आणि निवांतपणे येऊन म्हणे आपण कार्यक्रम करू, चाल म्हणे आपण नवरदेवचा बापाला भेटून घेऊ म्हणे, साखरपुडा आहे ते भेटून घेऊ। म्हटलं अण्णा तुम्ही भेटून घ्या, आपण सोबतच जाऊ। तिथं भेटायला गेलो तर आमच्या आधीच ते येऊन बसले होते तर त्यांचं बोलणं मला बघून वेगळीच पद्धतीने त्यांचं बोलणं चालू होता। मग ते स्टेटसच्या विषय काढला, म्हटले समाजाचं लग्न आहे, जर तुम्ही सोनगडचा नवरदेव आणताय ते स्टेटस असे ठेवू नका, म्हटलं भांडणं होतील, म्हटलं समोरच्याचं नुकसान होईल, जा रे म्हणजे तुला काय करायचं। त्याच्यावरून मग डायरेक्ट सुटले आणि जे मध्ये आला त्याला चालूच पडून गेलं। मला न्याय पाहिजे, बाकीचं काय नाही। मी डेड बॉडी नाही तर हातात घेणार नाही। आज ज्यांनी चितवणी दिली आहे दादा हे स्टेटस ठेवून तुम्ही पाहिजे आपल्याला ताई मेलो असतो ताई, अक्षरशः मी सुद्धा मेलो असतो, ते कोणालाच बघत नव्हते ताई। त्यांचे किती म्हणजे किती गुंडागिरी, त्यांनी 600 किलोमीटर बी येऊ शकतो असं स्टेटसमध्ये म्हटलंय, तर हे तर 2 मिनिटाचा रस्ता आहे म्हणे।